जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण मॅथ्स पीवायपीचा सेट 11 घेणार आहे। ओके, याच्यापूर्वी मी 10 सेट घेतलेले आणि आज आपण 11वा सेट घेतोय। आणि तुम्हाला आता माहित असेलच की आपली म्हणजे कोणत्या स्पीडने हे टेस्ट चालू आहे, कोणत्या स्पीडने आपण सगळे क्वेश्चन घेतोय, कारण गेले 10 सेट तुम्ही केलेला आहे। गेले 10 सेट या सिरीजचे तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे बघितलेला आहे, त्याचे क्वेश्चन आन्सर बघितलेला आहे, कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह देतो, तुम्ही टेस्ट पण देतात। ओके, ज्यांना माहित नाही की टेस्ट कुठे मिळतात तर त्याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलवर टाकतोय। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही चॅनल नक्की जॉईन करू शकता। तसंच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपले एसएससी जीडीचे मराठीमध्ये जीकेचे जीएसचे वगैरे सगळे नोट्स भेटतील, करंट अफेअर्स भेटतील। तर टेलिग्राम चॅनल एवढं नक्की जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा या सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आज आपण मॅथ्सचा 22 फेब्रुवारी 2024 चा शिफ्ट 3 चा पेपर बघणार आहे। अगदी 20 पैकी 20 प्रश्न आपण डेली जसं घेतोय त्या स्पीडनं घेणार आहे। ओके, तर जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट क्वेश्चन कडे जाऊया। बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, पी चे पी टक्के 225 असेल तर पी वर्गचे मूल्य किती असेल विचारले। आता पी चे पी टक्के म्हणजे काय, पी गुणले पी टक्के म्हणजे पी भागिले 100, बरोबर। याचं मूल्य काय सांगितलं त्यांनी, 225। तर पी चा वर्ग किती असेल काढायचा। आता पी गुणले पी म्हणजे काय असेल सर, पी वर्ग असेल, आणि 225 गुणले 100 काय असेल सर, 22,500। म्हणजे पी वरची किंमत 22,500 आणि हेच तर मला काढायला सांगितले ना, म्हणजे ऑप्शन 3 माझा करेक्ट असणार। ओके, पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2, 28% सूट देऊन एक वस्तू 1008 रुपयांना विकली जाते, तर वस्तूची चिन्हांकित किंमत किती असेल विचारले। आता 1008 रुपयाला वस्तू विकली, सूट किती दिली 28%, म्हणजे विकली किती असणार आहे सर, 72%ला। चिन्हांकित किंमत काढायची तर ती काय असणार आता 100% असणार सर। 100% म्हटलं टक्के मी लिहत नाही, कारण इथलं टक्के मी ऑलरेडी कॅन्सल केले। आता बघा काय करता येईल मला, एक तरी तर 2 झिरो आहेत, म्हणजे 2 झिरो तर माझं येणार, हे फिक्स असणार आहे। ओके, 7 ओके, आणि 7×28 3, बरोबर, म्हणजे 1400 आन्सर माझं करेक्ट असेल। बघा, गुणाकार करून बघितला तर तुम्हाला कळेल की 1400 करेक्ट येईल। इथं काय मेथड वापरतोय आपण, या 2चा आणि या 4चा गुणाकार करून बघतोय, मला 8 मिळतंय काय। ओके, परत कारण 2 शून्य तर माझी इथलीच मिळतील ना, 2चा आणि 4चा गुणाकार केला तर युनिट डिजिट 8 आला, आणि इथे युनिट डिजिट मला 8च पाहिजे आहे, त्याच्यावर मी काढले की उत्तर 1400 करेक्ट आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, 22 पुरुष 2 दिवसात एक भिंत बांधू शकतात, तेच काम अर्ध्या दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील। सिंपल आहे, फॉर्म्युला काय माझा, M1 T1 बरोबर M2 T2। आता M1 किती आहेत, 22 पुरुष आहेत, T1 किती आहे, टाइम 2 दिवस आहे। आता M2 मला काढायचा आहे, ओके, गुणले T2 किती आहे, अर्धा दिवस, म्हणजे 1/2। आता 22 दुनी 44 आणि हे गुणले 2 आहे, ते पण इकडे येणार, 44 गुणले 2 काय होईल सर, 88। म्हणजे ते काम अर्ध्या दिवसात पूर्ण करायला मला किती दिवस लागतील सर, सॉरी किती माणसे लागतील, तर 88 माणसं लागतील, ऑप्शन 3। ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो बघा। आता इथे 13 गुणले 12 आहे, तर 12 गुणले 11 आहे, यातून मला 12 कॉमन काढता येईल। किती कॉमन काढता येईल यातून, 12 कॉमन काढता येईल, कंसात 13 अधिक 11 उरेल, 13 अधिक 11 किती होईल 24, म्हणजे मला इथं 12 गुणले 24 मिळाले। इथपर्यंत मी हे सॉल्व्ह केलं। आता इथून बघा 14 गुणले 15, 14 गुणले 15 किती येईल रे, 15 चोक 60, हातच्याला जाईल 6, 15 की 15 आणि 6 21, 210, वजा 13 9 17 117, अधिक 19 गुणले 15, 15 9 35 600, हातच्याला जाईल 13, 15 की 15 आणि 13 28, 285 सॉल्व्ह करा। 12 गुणले 24 करा, 12 चोक 48, हातच्याला जाईल 4, 12 2 24 आणि 4 28, 288 वजा 210 सर, याचं तर मला मिळेल किती, याचं मिळेल सर मला 78, बरोबर। त्यानंतर वजा 117 अधिक 285, वजा 117 अधिक 285 किती येईल बघा, 78, बरोबर आहे। इथे काय करता येईल मला, 15तनं 7 गेलं किती उरेल, 8 उरेल, परत 8तनं 2 गेलं किती उरेल, 6 उरेल, आणि 2तनं 1 गेलं किती उरेल, 1 उरेल। या दोघांची काय करायला लागेल बेरीज, 78 अधिक 168, 8 दुनी 16, 7 दुनी 14, हातच्याला जाईल 1, 246, ऑप्शन फर्स्ट। क्लिअर, सिंपल होतं, काही जास्त अवघड असं नाही। क्वेश्चन नंबर 5 बघा, समभुज त्रिकोणाच्या भुजा शोधा, ज्याचे क्षेत्रफळ 16√3 आहे। भुजा शोधायचे, भुजा म्हणजे बाजू, समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण ज्याचे
बाजू समान असतील. ओके, म्हणजे याच्या तिन्ही बाजू काय असणार आहेत, समान असणार आहे. तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे आहे ते सूत्र आहे कर्णी चिन्हात 3/4 a चा वर्ग आणि a काय असतं, त्याच्या भुजा असतात, त्याची बाजू असते. बरोबर, त्यांनी क्षेत्रफळ किती दिलंय, 16√3. आपल्याला काढायची आहे a ची किंमत. मग काय करतो सर, 3 ला √3 कॅन्सल होईल. बरोबर, मग शिल्लक काय राहील, a चा वर्ग. बरोबर, 16 हे भागिले 4 आहे, इकडं गुणले 4 होईल. 16 चौक 64. आणि सर 64 कशाचा वर्ग आहे, 8चा. म्हणून ए बरोबर काय येणार, 8. ऑप्शन 3. भुजा काय असणार आहे, 8 सेंटीमीटर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. जर पी चे 35% क्यू च्या 60% बरोबर आहे. काय सांगितले, पी चे 35% हे काय क्यू च्या 60%च्या बरोबर आहे. क्यू च्या 60%च्या बरोबर आहे. जेव्हा पण असं दिलं जातं त्यावेळेला मी सांगितले पी च्या पुढचं जे व्हॅल्यू आहे ती किंमत असेल कोणाची, क्यू ची. आणि क्यू च्या पुढची जी व्हॅल्यू आहे ती किंमत असेल पी ची. पुढे दिले त्यांनी क्यू पी च्या Z/3% आहे. क्यू जे आहे ते बरोबर पी च्या Z/3% म्हणजे Z भागिले 3 आणि टक्के आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट गुणले 100 इथं खाली करतो. Z/300 झालं तर Z चे मूल्य किती. आता सिंपल आहे सर, क्यू ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, 35 आहे. बरोबर, पी ची व्हॅल्यू किती आहे सर, 60 आहे. Z ची व्हॅल्यू मला माहित नाही, Z आहे असं, भागिले खाली 300 आहे असं, हे आहे असं ठेवू आपण. आता सॉल्व्ह करा. 0 ला 0 कॅन्सल होईल. 6 × 6 6 × 5 30 आणि 35 गुणले 5 करा, 5 5 25, 7 जाईल 2, 5 3 15 आणि 2 17. Z ची व्हॅल्यू सर मला मिळाली 175. ऑप्शन फर्स्ट. क्लिअर. अवघड आहे का क्वेश्चन, सोपे आहेत, सगळेच क्वेश्चन सोपे दिसत आहेत. क्वेश्चन नंबर 7 बघा. 4500 भागिले 9, 9 × 9 9 5 45 म्हणजे इथं 500 मिळालं. 18 2 3600. बरोबर, 500 अधिक 3600 किती होईल रे इथं, या सगळ्याचं सर मला मिळालं 4100. आता इकडे बघा, 7 0 0 7 3 21, 7 जाईल 2, 7 1 7 होईल रे इथं, सॉरी 7 0 0 7 1 7 आणि 7 3 21, 2170. 4100 वजा 2170, 4100 मधून 2100 गेलं, 2000 उरलं, त्यातनं 70 वजा करा, 1930 तुमचं उत्तर असेल. ऑप्शन 2. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. 0.5 भागिले 0.5 इंटू 0.5. आता इथे काय होईल सांगा, 0.5 इंटू 0.5 येतं सर 0.25. बरोबर, आता 0.5 भागिले 0.25 म्हणजेच काय होईल, 0.5 म्हणजे 0.50 लिहू शकतो, भागिले 0.25 म्हणजे हे मला किती मिळेल, 2. म्हणजेच काय सर, हे पूर्ण वरचं सॉल्व्ह केल्यानंतर मला या पूर्ण वरच्याची व्हॅल्यू किती मिळाली, 2 मिळाली. खाली सॉल्व्ह करा. 0.5 भागिले 0.5 काय होईल, ह्या सगळ्याचं 1 मिळेल. बरोबर, आणि 1 इंटू 0.5 0.5 येईल, म्हणजे 2 भागिले ह्या सगळ्याचं काय येईल, 0.5 आणि 2 भागिले 0.5 बरोबर 4 मिळेल. क्लिअर. काय अवघड असं नाही आपण. क्वेश्चन नंबर 9. आता मी तुम्हाला सांगितलंय 4t बरोबर 5 यू आलं तर टी ची व्हॅल्यू 5 असणार आहे आणि 4 ची व्हॅल्यू यू ची व्हॅल्यू 4 असणार आहे. तर हीच इथं ठेवायचं आहे, टी आणि क्यू 9 होईल, भागिले टी किती आहे, 5 आहे. 9/5 पुढे दिसतंय, ऑप्शन फर्स्ट. फक्त या व्हॅल्यू इथं पुट करायचे आहेत, काय असं अवघड असं नाही त्यामध्ये. क्वेश्चन नंबर 10. एक कार ठरलेल्या वेळेच्या, आता हा क्वेश्चन लास्ट शिफ्ट मध्ये पण अशाच टाईपचा होता. हा कसला, स्पीड डेव्हिएशनचा किंवा स्पीड डिफरन्सचा क्वेश्चन होता. काय प्रश्न आहे, एक कार ठरलेल्या वेळेच्या 42 मिनिटे अगोदर सुरू झाली, परंतु वेळेवर 210 किलोमीटर अंतरावर पोहोचण्यासाठी तिचा सामान्य वेग 10 किलोमीटर तासाने कमी करावा लागला. क्वेश्चन कसं ओळखायचे, यातले एक तर वेग कमी करायला लागतो किंवा वेग वाढवायला लागतो. ठीक आहे, काय होतं, वेग एक तर कमी होतो किंवा वाढतो. तर कारचा सामान्य वेग किंवा प्रारंभिक वेग ज्याला म्हणतो आपण, तो आपल्याला काढायचा आहे. तर मला माहित आहे सर, अंतर डिस्टन्स बरोबर कारचा सामान्य वेग किंवा प्रारंभिक वेग एस असतो, एस अधिक वजा एसडी. एसडी म्हणजे काय, जो डिफरंट झालेला वेग आहे, जो वाढवलेला आहे किंवा कमी झालेला आहे, त्याला एसडी म्हणू शकतो मी, भागिले एसडी गुणले टीडी. टीडी म्हणजे काय, टाइम डिफरन्स, जो टाइम कमी झालाय किंवा जास्त झालाय तो टाइम असतो. आता डिफरन्स किती आहे, सॉरी डिस्टन्स किती आहे, 210 किलोमीटर आहे सर. आता एस किती आहे मला काढायचा आहे, एस काढायचा आहे. आता एसडी म्हणजे काय, डिफरन्स स्पीड मधला तो कितीचा आलाय, 10 किलोमीटर प्रति तासानं कमी केलाय. कमी केलाय म्हणजे वजा 10 घ्यावं लागेल मला, वाढवलं असेल तर आधी घेतलं असतं मी, भागिले 10 गुणले टीडी. आता टाइम किती आहे सांगा, 42 मिनिट आहे. टाइम किती आहे,
42 मिनिट आहे. आणि हे सगळं जे दिलंय ना 10 किलोमीटर हे तासामध्ये दिले, 10 किलोमीटर प्रति तास आहे आणि हे मिनिटामध्ये, मग याला तासात कन्वर्ट करावं लागेल आणि तासात कन्वर्ट करायला याला 60 ने भाग द्यावा लागेल. बरोबर. आता सॉल्व्ह करा रे हे सगळं. काय होईल सांगा. 21 एके 21, 21 दुनी 42, 2 एके 2, 2 पंचे 10. म्हणजे काय होईल सांगा. हे जे गुणाकारात हे जे भागाकारात आहे ते इकडे गुणाकारात येईलच. 60 गुणले हे 5 10 50 बरोबर. बरोबर काय होईल सांगा. यस कौसात यस वजा 10. मग मला जर यसच्या ठिकाणी मी यातलं 60 ठेवलं आणि इथं 60 वजा 10 50 म्हणजे 60 गुणले 50 मिळेल. मला यसच्या ठिकाणी 60 ठेवावं लागेल. म्हणजे 60 हा कारचा प्रारंभिक किंवा सामान्य वेग असेल. क्लिअर. सोपा प्रश्न आहे. फक्त हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, मोस्ट इम्पॉर्टंट घ्या, कारण अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन आले. 18 सेट बघितले मी. 18 सेट मध्ये या टाईपचे भरपूर प्रश्न आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे तो लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 11 बघा. 12 संख्यांची सरासरी 60 आहे. पहिल्या 5 संख्यांमधून 12 वजा करून पुढील 7 संख्यामध्ये 10 जोडले तर संख्यांची नवीन सरासरी किती. 12 संख्येत सरासरी 60 आहे सर, मान्य आहे मला. पण काय झालं इथं पहिल्या 5 संख्यांमधून 12 वजा केले. 5 संख्यांमधून 12 वजा केले. बरोबर. म्हणजे किती वजा झालं टोटल सर. 12 पंचे 60 टोटल वजा झालं. आणि नंतरच्या 7 संख्यांमध्ये सर 10 जोडले अधिक 10 ऍड केले. म्हणजे टोटल सर 70 ऍड केले त्यांनी. आता डिफरन्स कितीचा आला सांगा. 60 कमी केलं आणि 70 वाढवलं म्हणजे एक्स्ट्रा मला 10 शिल्लक राहिलं ना. मग एक्स्ट्रा 10 का होणार. या सरासरीत वाढणार. सरासरी पहिल्याची 60 होती तशी आहेच, प्लस एक्स्ट्रा 10 वाढणार. आणि एक्स्ट्रा 10 किती जणांमध्ये वाटायला लागेल मला. तर या 12 जणांमध्ये. म्हणून 10 भागिले 12 बरोबर काय होईल सांगा. 60.12 एके 12 0.100 होईल. 12 बरोबर. म्हणजे 60.08 समथिंग येईल. ऑप्शन फर्स्ट. ओके. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 12. इथं पण आपल्याला काय करायचं आहे. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. आता इथं बघा काय करू शकतो. 4 एके 4, 4 7 28, 7 एके 7, 7 7 49. म्हणजे या सगळ्याच्या बाबतीत मला काय मिळालं. एक सिंगल 7 मिळालं. ओके. पुढे सॉल्व्ह करूया. 7 एके 7, 7 8 56, 8 8 64. म्हणजे या सगळ्याच्या बाबतीत मला फक्त 64 मिळालं. म्हणजे मी ते खाली लिहून घेतो. या सगळ्याच्या बाबतीत 7 मिळालं अधिक ह्या सगळ्याच्या बाबतीत किती मिळालं मला. 64 मिळालं. वजा 28चा वर्ग हा मला 784 माहित आहे म्हणून हा डायरेक्ट 28 ने भाग जाईल. इथं 28 होईल. वजा 14 दुनी 28. इथं अधिक आहे 14 दुनी 28. मग सर 28 ला आता इथे 128 काही जणांना वाटेल 28 होईल. 28 ला 28 कॅन्सल होईल कारण अधिक वजा आहे. आणि 7 अधिक 64 71. ऑप्शन सेकंड. काय अवघड आहे का. नाही. सिम्प्लिफिकेशनचे 2 क्वेश्चन आहेत बघा यामध्ये आणि दोन्ही सोपे आहेत. काही अवघड असं नाही. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13. एका वर्गातील 19 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. ओके. जर 42 वर्ष वयाचा नवीन विद्यार्थी वर्गात आला तर 20 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आपल्याला काढायचं आहे. पहिला तर सर 19 जणांचे 22 वर्ष होतं अधिक हा 42 वाला जो आला 42 घेऊन तो किती एक्स्ट्रा आणला रे. आता 22 या 22 सोबत यातलं 22 तर कॅन्सल होईलच, पण एक्स्ट्रा किती झालं रे 20. आणि हे एक्स्ट्रा 20 जे आहे किती जणांमध्ये परत वाटलं जाणार तर ह्या 19 मध्ये आणि त्याला धरून 20 मध्ये. म्हणजे हे एक्स्ट्रा 20 आहे ते 20 जणांच्यात वाटलं जाणार. म्हणजेच नवीन सरासरी काय होईल 20 अधिक 20/20 20/20 म्हणजे 1 आणि हे 22. 22 अधिक 1 काय होईल सर 23 होईल. ऑप्शन 3. क्लिअर. काय अवघड नाही बघा. अशा टाईपनं सॉल्व्ह करा. आणि हे कसं आलं काय आलं याचं बेसिक माहित नसेल ना तर युट्यूबवर माझे सरासरीचे व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत याच चॅनेलवर. तर तिथं प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकताय. चला क्वेश्चन नंबर 14 बघा. जर एखादी वस्तू 20% तोट्याने विकली जाते तर त्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किमतीचे गुणोत्तर. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचं गुणोत्तर विचारले. आता 20% तोट्याने विकले म्हणजे 100 रुपयाची वस्तू विकली कशाला 80 रुपयाला तरच 20% तोटा होईल ना. मग चला 20 100 आणि 20 चोक 80 सर 5 4 आलं त्याचं गुणोत्तर. ऑप्शन सेकंड. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. 15,000 रुपयाची रक्कम 2 वर्षासाठी 12% दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवली जाते. त्या रकमेवर चक्रवाढ व्याज शोधा. चक्रवाढ व्याज शोधायचं आहे. आता 2 वर्षासाठी 12% चक्रवाढ व्याज किती होईल. इथं मी फॉर्म्युला वापरतो काय 2 वर्षाचा सीआय काढायचा ए अधिक बी ए बी भागिले 100 फॉर्म्युला वापरू शकतो मी. मग ए अधिक बी म्हणजेच काय ए आणि बी इथं दोन्ही वर्षासाठी 12% व्याज असणार आहे ना. मग 12 अधिक 12 24 अधिक 12 गुणिले 12 144 भागिले 100 म्हणजेच किती होईल रे हे होईल सर
25.44. कारण का सांगा, हे भाग दिला ना तर 1.44 येईल इथं. 1.44 अधिक 24 25.44% काय होणार आहे, हे असणार आहे माझं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. मध्ये किती रुपयेवर लागणार आहे सर, 15,000 रुपयेवर. किती रुपयेवर, 15,000 रुपयेवर. गुणले 25.44. मी पॉईंट लिहत नाही, डायरेक्ट भागिले 100 आहे ना, त्याच्या पुढे 2 शून्य वाढवतो. आता चला कॅल्क्युलेशन करा सर. 3 शून्यला तर इथली माझी 3 शून्य कॅन्सल होतील, 1 शून्य खाली शिल्लक राहिलाय, लक्षात ठेवा. 15 चोक 60, हातच्याला जाईल 6. 15 चोक 60 आणि 6 66, हातच्याला परत गेला 6. 15 5 75 आणि 6 81, हातच्याला गेला 1. 15 1 15, 15 1 15 आणि 15 2 30 आणि 8 38 होईल, बरोबर. आणि इथं भागिले राहा म्हणून इथं पॉईंट ठेवला, म्हणजे 38.16 माझं उत्तर येईल, ऑप्शन 3. ठीक आहे. 2 वर्षाचं व्याज माझं चक्रवाढ व्याज किती होणार आहे, 38.16. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13. एक विद्यार्थी 5,688 रुपयांना विकल्याने, सॉरी एक पिशवी आहे, विद्यार्थी म्हटलं मी चुकून. एक पिशवी 5,688 रुपयांना विकल्याने एका व्यक्तीचे 10% नुकसान झाले. 10% नुकसान झाले याचा अर्थ काय, 5,688 ही 90%ला विकले सर. ओके. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने पिशवी कोणत्या किमतीला विकली पाहिजे. 20% नफा मिळवायचा असेल तर 120%ला विकली पाहिजे. तर 120%ची व्हॅल्यू काढायची आहे मला. 0ला 0 सर कॅन्सल होईल. 9 1 9 9 संग 54, बरोबर. उरलं 2. 9 3 27, उरलं 1. 9 2 18, 632 गुणले 12 करा. 12 2 24, हातच्याला जाईल 2. 12 2 24, 12 3 36 आणि 2 38, हातच्याला जाईल 3. 12 संग 72 आणि 3 75. 7,584 कुठे दिसतंय का, ऑप्शन सेकंड. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 17 बघा. एक व्यापारी त्याच्या मालाची किंमत खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त चिन्हांकित करतो. ओके. आणि जर त्याने 20% सूट दिली तर नफा किंवा तोटा टक्केवारी किती असेल असं विचारले. ठीक आहे. समजा त्याच्या मालाची किंमत आपण पकडली 100 रुपये. तो काय केलाय, 50% जास्त चिन्हांकित केलाय, म्हणजे 100ची वस्तू कितीला दाखवलाय, 150%ला. 150% म्हणजे 150 भागिले 100. 150% म्हणजे 150 भागिले 100. परत त्याने काय केलाय, त्यावर 20% सूट दिलाय. 20% सूट दिला म्हणजे देणार कितीला तो, 80%ला. 80% म्हणजे 80 भागिले 100. पहिला 150% दाखवला आणि 20% सूट देऊन 80%ला विकला, म्हणजे कितीला जाणार आता टोटल वस्तू ती. चला कॅल्क्युलेशन करा. 2 झिरोला इथले 2 झिरो गेले, या झिरोला हे 2 झिरो गेले. 15 8 किती होतं, 120 होतं ना, बरोबर. म्हणजेच काय, 100ची वस्तू सर 120 रुपयाला विकला, म्हणजे किती टक्के तोटा नफा झाला रे, 20% नफा झाला. ऑप्शन 3, 20% नफा होईल त्याचा. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. 110 लिटरच्या मिश्रणात पाणी आणि दुधाचे मिश्रण किंवा प्रमाण 4:7 आहे. चला इथं लिहून घेतो मी. पाणी म्हणजे वॉटर अँड मिल्क यांचे मिश्रण काय 4:7 आहे. आणि त्यानंतर नंतरचे जे मिश्रण आहे ते 8:7 झाले. आणि कशामुळे झाले सांगा, मिश्रणात पाणी घातल्यामुळे झाले. कशामुळे, पाणी घातल्यामुळे. म्हणजे पाणी वाढवलं याचा अर्थ दुधाचं प्रमाण हाय तेवढं राहायला पाहिजे. इथं राहिले का, इथं 7 आहे, इथं 7 आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण सेम आहे म्हटल्यावर पाणी 4:8 झाले, म्हटल्यावर कितीनं वाढले रे, 4 वाढले. पण एकाची व्हॅल्यू किती आहे ते कसं काढणार आपण. टोटल सर मिश्रण 110 लिटर आहे. टोटल मिश्रण पहिलंच 110 लिटर आहे आणि त्याचं गुणोत्तर किती आहे, 4 आणि 7 11 आहे. म्हणजे सर एकाची व्हॅल्यू 10, एकाची व्हॅल्यू 10 म्हणजे पाणी वाढवले 4, 4ची व्हॅल्यू 4 10 आहे, 40. ऑप्शन 2. क्लिअर. त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 19. ठराविक रक्कम 14 वर्षात काही साधारण व्याजदराने स्वतःच्या 3.5 पट होते. आता मी तुम्हाला सांगितले स्वतःच्या 3.5 पट होत असेल तर त्याचं व्याज कसं काढायचं, 3.5 वजा 1 गुणले 100. म्हणजेच एखादी रक्कम स्वतःच्या 1 वरनं 3.5 पट जर होत असेल, 1 वरनं 3.5 पट जर होत असेल तर मी कसं काढायला सांगितले तुम्हाला, 3.5 मधनं वजा 1 करायचं आणि गुणले काय करायचं 100. म्हणजेच काय होईल, किती टक्के व्याज लागलं सांगा, 3.5 पट झाले म्हणजे किती टक्के व्याज लागलं, 2.5 आणि पॉइंट किती टक्के व्याज लागलं, 250% व्याज लागलं का, 250% व्याज लागल्यावर 3.5% होणार. आता त्यानंतर बघा त्याच साधारण व्याजदराने 28 वर्षात ती रक्कम किती पट होईल. समजा 14 वर्षात जर 250% व्याज लागत असेल, 14 वर्षात जर 250% व्याज लागत असेल तर 14 दोन्ही गुणले 2 केले ना,
14 दुनी 28 वर्षात किती लागेल रे? साधारण व्याज आहे, त्याच्यामुळे इथं पण काय होणार डायरेक्ट वर्ष डबल झाल्यात म्हणजे काय व्याज पण डबल होणार आणि 250चं डबल येतं सर 500%. आणि 500% व्याज केव्हा लागतं? ज्या वेळेला एखादी रक्कम त्याच्या 6 पट होते. रक्कम काय होते? 6 पट होते. म्हणजेच काय 6 - 1 गुणिले 100 बरोबर 500% येणार. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो. हे कशामध्ये शिकलोय आपण? शेकडेवारीमध्ये शिकलेलो आहे. ओके, याचं उत्तर 6 येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20. एकटा दिनेश एखादे काम 96 दिवसात पूर्ण करतो. चला, दिनेश जो आहे तो 96 तासात म्हटले, ठीक आहे, 96 तासात करतो. दिनेश आणि राहुल डी आणि आर हे दोघं जे आहेत ते 48 तासात करतात. आणि त्यानंतर चौथा जो आहे तो तरुण आहे आपला, सॉरी राहुल आणि तरुण दोघं मिळून काय करतात? 16 दिवसात. तर तरुण एकटा किती दिवसात करेल आपल्याला काढायचा आहे. सिंपल आहे. चला, याचा काढा लसावी किती येईल रे? लसावी सर सगळ्यात मोठी संख्या 96 आहे आणि त्याला 48 आणि 16 ने भाग जातो म्हणजे 96 माझा लसावी असणार आहे. त्याच्यानंतर बघा 96 भागिले 96 1 येईल, 96 भागिले 48 2 येईल, 96 भागिले 16 6 येईल. म्हणजे डी आणि आर यांचा लसावी 2 झाला. डी ची क्षमता 1 आहे, डी आणि आर यांची क्षमता 2 आहे. यातली डी ची 1 असेल मग आणि आर ची 1 असेल. आता इथं आर ची 1 आहे आणि दोघांची मिळून 5 आहे म्हणजे टी ची तरुणची किती असेल? 5 असेल. काढायचं आहे तरुणला किती वेळ लागतो? टोटल काम सर 96 आहे, तरुणचं क्षमता किती आहे? 5 आहे. 96 भागिले 5 करा, 5 1 5 राहिले किती? 46, 5 9 45 राहिले किती? 1, 5 2 10, 19.2 तास माझं उत्तर असणार आहे. आणि हे आपले या शिफ्टचे 20 पैकी 20 क्वेश्चन संपतात. आता या शिफ्टची जर ओव्हरऑल लेवल बघितला तर ती होती इझी. ओके, म्हणजे सिंपल प्रश्न होते. जे 20च्या 20 प्रश्न होते ना ते सिंपल होते. यामध्ये आपण 2 फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन बघितले. कुठले फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होते सांगा? पहिला क्वेश्चन होता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ करण्याचे ना 3/4 a चा वर्ग. हे कशाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे? समभुज त्रिकोणाचं. हे समजलं. आणि त्यानंतर अनेक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन काय होता? डिस्टन्स बरोबर प्रारंभिक वेग कंसात प्रारंभिक वेग अधिक वजा वेगातील फरक भागिले वेगातील फरक गुणले वेळेतील फरक, टाइम डिफरन्स. ओके, हे 2 माझे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन या टाइप मध्ये होते. आता आपण असंच करतोय म्हणजे क्वेश्चन आपले सगळे सॉल्व्ह करून झाले तर त्यामध्ये स्पेशल असं काय आलंय किंवा त्यातलं महत्वाचं काय आणि त्याचा अनालिसिस थोडक्यात इजी होती, अवघड होती, काय होती हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, तर आजची टेस्ट इथंच संपते. परत आपण उद्या भेटू एका नवीन PYQ सेट सोबत. तोपर्यंत जय हिंद.